सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44। बातमी तीही बिनधास्त। अंबरनाथ नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ला वेग आला असून वॉर्ड क्रमांक 29 हा यंदा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहे। आदिवासी समाजाच्या विकास हक्क आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी या वॉर्डात राजकीय चुरस वाढली आहे। याच पार्श्वभूमीवर आदिम कातकरी संघटना महाराष्ट्र राज्य आणि बहुजन समाज पार्टी बसपा यांनी पाठिंबा दिलेल्या श्री सुनील आत्माराम वाघ यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। समाजकारणाची पार्श्वभूमी, स्थानिक समस्यांची जाण आणि आदिवासी बांधवांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका यामुळे वाघ यांचे उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। पक्षाकडून मतदारांना आवाहन करण्यात आले आहे की वॉर्ड 29 मधील आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी आणि ठोस विकासाच्या दिशेने बदल घडविण्यासाठी हत्ती या निशाणीवर मतदान करून सुनील आत्माराम वाघ यांना विजयी करा। स्थानिक पातळीवर पाणी, रस्ते, गटारे, शिक्षण सुविधा, आदिवासी वाड्यांतील मूलभूत विकास, रोजगार निर्मिती आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा प्रभावी लाभ देण्यासाठी वाघ यांनी आपले प्राधान्यक्रम जाहीर केले आहेत। विशेषतः कातकरी आणि इतर आदिवासी कुटुंबांच्या जीवनमानात दर्जात्मक बदल घडवण्याची हमी त्यांनी दिली आहे। निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच वॉर्ड 29 मधील ही लढत अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत असून बहुजन समाज पार्टी व आदिम कातकरी संघटनेच्या एकत्रित पाठिंब्यामुळे या उमेदवारीकडे संपूर्ण तालुक्यातून लक्ष वेधले जात आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44। सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास।